प्रश्न पडलाय की हे एवढं सुंदर वातावरण सोडून इकडे एवढ्या धोकादायक ठिकाणी का आलोय, हा मला सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. पण त्याचं उत्तर पुढे घेऊन. काय आलं दाखवते. शुभप्रभात. शुभप्रभात, सर्वांचं स्वागत आहे. आणि पाठीमागे जे दिसतंय सगळे मेंबर आहेत टीम एक्सप्लोररचे. आणि हा भैरवगड आहे. काल रात्री आम्ही आलेलो. काल कधी आलो, तारीख कोणती, वार कोणता आणि नेमके आम्ही कुठे चाललो. तर पुढच्या प्रवासात सध्या नाश्ता चालू आहे. तर आधी प्रवास सुरू करूया आणि मग बघू. आजचं उद्दिष्ट तिकडे आपल्याला संध्याकाळपर्यंत पोहोचायचं आहे. आणि तिकडेच आपला आज रात्रीचा मुक्काम. चला पुन्हा एकदा प्रवास सुरू करूया. तर आता तुम्ही जे गवताचे टप्पे बघताय, हा जो मोकळा भाग बघताय, हा अजून 15 मिनिटानंतर संपणार. आणि त्याच्यानंतर जवळपास आमचा उरलेला प्रवास हो होय ताजा असं. हां, तर काय म्हणतो तुम्ही, हा ओपन जो मोकळा भाग आहे हा संपणार थोड्या नंतर. आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास हा 95% प्रवास हा पूर्ण जंगलातून करायचा आहे. गेल्या वर्षी आम्ही आंबोली टू रांगणागड हा प्रवास केलेला होता 3 दिवसाचा. मग त्या प्रवासात आमचा आत्मविश्वास द्विगुणित झाला. आणि त्याच्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की आता पूर्ण सह्याद्रीची पट्टी सिंधुदुर्गाची ही चालून पूर्ण करायची. आणि त्याचा दुसरा टप्पा ठरवला आहे आम्ही भैरवगड कणकवली तालुक्यातला. तिथे आम्ही काल आलेलो. कालचा दिवस आम्ही तिकडे मुक्काम केला. आज आम्ही प्रवास करून भैरीच्या पाजेकडे जाणार, ज्याचा व्हिडिओ मी मागे केलेला होता. तो आम्ही धबधबा शोधलेला तो. तिकडे आज रात्रीचा मुक्काम आणि तिथून पुढे सोनगडचा मुक्काम. कदाचित रविवारी पोचू. आणि जर रविवारी पोचणं शक्य झालं नाही तर मग सोमवारी सकाळी जाऊ. आणि या प्रवासात अजून एक महत्त्वाचं उद्दिष्ट आमचं असं आहे की आपल्या जिल्ह्यातली दुसरी सर्वात मोठी नदी लांबीने गड नदी, या गड नदीचे असंख्य उगम आहेत, अगदी कन्नडीपासून ते सोयाच्यापर्यंत सोनगडपर्यंत. परंतु त्यातला सर्वात लांब फाटा कुठचा आहे हे आम्हाला शोधून काढायचं आहे. आणि नाही तुषार, मागे आलेलो ना त्यावेळी हे सगळे झरे थोडे थोडे भरलेले होते नव्हतं. ठीक आहे. काय जंगल आहे बघा, शांतता. आणि उन्हाचे कवडसे आतमध्ये येत आहेत जंगलातून. त्यात अजूनच सौंदर्य खुलून दिसतं. बिबटा. तर आता आम्ही जो प्रवास करतोय या प्रवासात आमच्या दृष्टीने धोके कोणते आहेत किंवा आमच्या दृष्टीने धोकादायक प्राणी कोणते आहेत, तर त्यात 4 प्राणी प्रामुख्याने धोक्याचे आहेत. त्यातल्या 4थ्या नंबरवर येतो पट्टेरी वाघ. आता तुम्हाला प्रश्न पडणार की पट्टेरी वाघाला मी 4था क्रमांक दिला तर मग पहिल्या 3 क्रमांकावर कोण आहे ते सांगेन नंतर. पण पट्टेरी वाघ अशासाठी की मुळात आपल्याकडे पट्टेरी वाघांची संख्या फारच कमी आहे. 8 वाघ आहेत पण हे सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात आहेत, आपल्याकडे नाही आहेत. माझ्यामध्ये इकडून आणि त्यामुळे त्याची शक्यता इकडे फारच कमी आहे. आणि पट्टेरी वाघाबद्दल एक म्हण आहे, अशी म्हण आहे की जर पट्टेरी वाघाने आम्हाला खायचं ठरवलं तर तो आम्हाला कधीच दिसणार नाही. आणि जर तो पट्टेरी वाघ आम्ही पाहिला
याचा अर्थ अजूनही त्यांनी निर्णय घेतलेला नाही आहे की आम्हाला खायचं की नाही खायचं. त्यामुळे सध्या पट्टेरी बघा, आम्ही अजिबात विचार करत नाही आहोत. दुसऱ्या क्रमांकावर तो बिबट्या. पण बिबट्याचा आकार, इकडे संख्या भरपूर आहे बिबट्यांची, परंतु त्याचा आकार लहान आहे आणि सध्या आमची संख्या जास्त आहे, आम्ही 5 जण आहोत. त्यामुळे मला वाटत नाही की बघा हे जे दगड दिसत आहेत हे मागच्या वेळी 1 महिन्यापूर्वी मी आणि तुषार येऊन गेलेलो रस्ता आहे की नाही बघायला, त्यावेळी हा आमचा अंतिम बिंदू होता. आता याच्या पुढचा प्रवास जो आहे तो मात्र पूर्णपणे अज्ञात आहे, टोटल इंटू द अननोन. जंगलातील संभाव्य धोके, पण ही सरपटोळी होती. असा जर पीठ वायपर असला तर मग अडचण होऊ शकते. जरा बॅक काढ. मध्ये पाण्याचे स्रोत, मध्ये मध्ये पाण्याचे स्रोत होते, पण हा बघा पूर्ण भाग सुकलेला आहे. आणि आश्चर्य हे बघा, यातून पाणी येतं. आता हे पाणी आम्ही भरणार. बरं, तर मगाशी पायवाट शोधलं, थोडासा खंड पडलेला. आता आपण आपल्या मूळ विषयावर येऊया. तर या प्रवासात नेमके धोके कोणते? आणि माझ्या मते मगाशी आपण 4थ्या क्रमांकापर्यंत आलेलो होतो. 3रा क्रमांक आहे तो गावरड्यांचा, ज्यांची इकडे सर्वाधिक संख्या आहे. हा गावरड्याची शिकार झाली आहे की हा आपला नैसर्गिक मृत्यू मेला आहे हे का आम्ही सांगू नाही शकत. पण हाडांचा आकार बघा केवढा प्रचंड आहे तो. तुषार जरा तर शिंगांची रचना बघा कशी आहे आणि केवढा आहे बघा. याची एक टक्कर बसली, दिसतो ना, मी जरा कॅमेरा वर कर, मी दिसत नाही. आकार बघा केवढा आहे आणि याची एक टक्कर बसली तर काय होईल जरा विचार करा. सोलमेट आहे आमचा. जस्ट थोड्या वेळापूर्वी दिसलाय. हो. त्याला शांतीने इकडे राहून दे. पण तिकडे आहे वाट, बघूया तिकडे. चला. हां, हे बघ इकडून दिसते. पण गावरड्यांचं कसं असतं की गावरड्यांचा जो कळप असतो ज्याच्यामध्ये मादी असते आणि पिल्लं असतात, हे शक्यतो माणसांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. आणि रात्रीला प्रश्न एखाद्या नराचा, ते धोकादायक असतात. पण सध्या त्यांची पण भीती तशी मला जाणवत नाही आहे. 2रा क्रमांकच नाही आहे. मग आता 1ल्या क्रमांकावर कोण आहे? तर 1ल्या क्रमांकावर 2 प्राणी आहेत. त्यातला पहिला इंडियन स्लॉथ बेअर म्हणजे अस्वल, आणि दुसरा बघा हा दिसतोय छोटासा साप. हा इकडेच मेलेला मिळाला पायवाटेवर. हा ग्रीन पीट वायपर आहे, घोणसाचा एक प्रकार. घोणसा एवढा जरी विषारी नसला तरी बऱ्यापैकी मोठा सुद्धा होतो. हे त्याचं पिल्लू आहे. आता कोणत्या कारणाने मेलं हे नाही सांगू शकत, परंतु हा जरी साप चावला तरी सुद्धा तो प्राणघातक ठरू शकतो. ते बघा, ते दिसतंय, ते आपल्या जिल्ह्यातला सर्वोच्च बिंदू. पर्यंत आम्ही गेलेलो होतो, पण आता तिकडे जायचं नाही आहे. आता सध्या वाट शोधतोय आम्ही. काहीतरी बोला, काय सध्याची परिस्थिती? काय बोलण्यासारखी परिस्थिती राहिली नाही. वाटा मिळतायत, जात आहेत, काय करू शकत नाही. वाटा मिळत नाही आहेत म्हणजे मी आणि तुषार जी वाट बघितलेली आम्ही, आणि आम्हाला वाटलं की त्याच्यापुढे वाट असणार, बस तीच शेवटची वाट होती जिकडून आम्ही परत फिरलेलो. त्याच्यापुढे वाटच नव्हती. तिकडनंच वाट लागली. असे मूड स्विंग होत आहेत, वरखाली वरखाली होत आहेत. पण आता ठीक आहे, काय पर्याय नाही, बघूया. चला चल संतोष. हां, इथून वर चढूया. असं झालं की खाली आम्हाला गावातल्या लोकांनी सांगितलेलं की दरीच्या कडेने वाट आहे, पण ती त्या तळापर्यंतच होती. आणि याच्या पुढे प्लास्टिकचं एक कागद पण पडलेलं दिसत नाही आहे. म्हणजे आता इकडे लोक अजिबात जात नाहीत. आणि साहजिकच आहे, एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी काहीतरी उद्देश पाहिजे. माझ्या मते इकडे येतील फक्त शिकारी, आणि शिकारीसुद्धा कधीतरी तुरळकच येत असणार. त्याच्यामुळे माकानावटनं हल्ली कोण इली आहेत बऱ्याच दिवसात, आणि त्याच्यामुळे
याच्यापुढे वाटच गायब झालेली आहे. कदाचित फार वर्षापूर्वी असावी, पण आता ती मिळत नाही. आणि काय सालाबाद प्रमाणे एवढ्या जंगलात येऊन पण एक पण प्राणी नाही. प्राणी दिसत नाही. मागच्या वेळी किमान वाट शोधायला मी आणि तुषार आलेलो, त्यावेळी गवाराला दिसलेलं आणि कदाचित एक सांबर की काहीतरी दिसलेलं असावं, पण आता एवढ्या प्रवासात काहीच दिसलेलं नाही. आणि मुळात जी प्राण्यांची भीती आहे तीच नाही आहे, कारण आमच्या डोक्यात एकच विचार आहे, वाट वाट वाट. काय आलं तेच महत्त्वाचं आहे. आता हे बघा, या जागेचं वैशिष्ट्य बघा कसं आहे ते. इथून खाली दरी आहे, 2-2.5 फूट खाली दरी आहे आणि छोटासा ओहोळ आहे. आणि हे बघा, इकडे परत उंच डोंगर सुरू होतो. हा या पुढे परत 1000 फूट आहे आणि इकडे छोटासा पाणवाटा आहे आणि चक्क या पाणवाट्यात मला दिसत असतील मासे आहेत आणि अजिबात ओळखीचे वाटत नाही आहेत मासे. आणि टॅडपोल्स पण आहेत. हे बघा, टॅडपोल्स आहेत. अगदी कोणत्या टॅडपोलची अंडी आहेत, कोणत्या क्षणी बाहेर पडण्याच्या अवस्थेत आलेले आहे ते. अरे बरं, माझा काय म्हणणं, हे जे आता मासे असत त्यांचं आता ह्या पाणी काय ठिकाचं नाही. माझ्या मते अजून महिनोभर पाणी रवतलं आहे. मग त्याच्यानंतर काय माशांचं कन्फर्म नाही आहे मला. कारण काय माहिती आहे, इथून हे मासे खाली तुम्हाला सांगितलं मी मागाशी, खूप खोल दरी आहे आणि सरळसोट कडे आहेत. धबधबा पण आहे इकडे मोठा. माझ्यामध्ये किती फुटाचा असेल तो? नाही, दरी 1000-1500 फुटाची आहे, पण धबधबा जो आहे ना तो परत 60-70 फुटाचा आहे. त्यातून हे मासे चढून आले असतील असं मला वाटत नाही. त्यामुळे देव जाणे काय मासे परत पुढच्या पावसाळ्यात इकडे दिसणारच आहे. ते कुठून येणार? किंवा कदाचित ते कुठेतरी खाली जाऊन पाण्याच्या ह्याच्यात हायबरनेट होत असतील, पण काहीच अंदाज लागत नाही आहे नेमका. पण आश्चर्यच आहे हे सुद्धा. नाही, ॲडल्टच होते सगळे, एका साईजचे असत. ॲडल्ट असतं काय, साईज एवढीच आहे. कदाचित 11 इंचचे असावे. तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की अचानक हे ट्रान्झिशन कसं झालं. तर याचं कारण असं आहे की आज हा जो व्हिडिओ मी शूट करतोय हा आमचा ट्रेक अर्धवट सोडल्यानंतर जवळपास 10 ते 12 दिवसानंतर शूट करतो. आणि खरं तर शूट करण्याची पण इच्छा नव्हती, पण ट्रेक रद्द होण्याची म्हणजे आम्ही तो प्रवास अर्धवट सोडण्याची 3 कारणं. पहिलं कारण, संतोषची जी बॅग होती त्याचे स्ट्रॅप्स छोटे होते आणि त्यामुळे त्याच्या दोन्ही खांद्याला पहिल्याच दिवशी जखमा झालेल्या होत्या आणि या जखमा घेऊन पुढचे 2 दिवस प्रवास करणं अशक्य होतं. दुसरी गोष्ट, आम्ही संध्याकाळी ज्या दोन्हीतून प्रवास करत होतो त्याच्या पाण्याचा शोधार्थ आम्ही उजव्या बाजूला आलो आणि तिकडे झाडांची एवढी दाटी होती की त्यातून शेवटचा 1 किलोमीटर पूर्ण करायला आम्हाला तब्बल 2 तासापेक्षा जास्त वेळ लागला. विचार करा. आणि त्यामुळे आम्ही आमच्या निश्चित ध्येयापर्यंत पोहोचू शकलो नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला जी बाजूला इमेज दिसते, हा सुबोधचा पाय आहे आणि त्याला जी जखम झाली त्यातून एवढं रक्तस्राव झालेला की ज्यावेळी त्याचं बूट आणि पॅन्ट ज्यावेळी पूर्ण पाण्याने भिजून गेले त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की काहीतरी झालं. आणि ज्यावेळी आम्ही ती जखम बघितली त्यावेळी ती सगळीच लक्षणं आम्हाला पिट व्हायपरच्या चावण्यामुळे झाल्यासारखे वाढत होती. दातांच्या 2 अस्पष्ट खुणा होत्या, रक्तस्राव थांबत नव्हता कारण पिट व्हायपरचं विषय हिमोटॉक्सिक होतं आणि रात्री त्याला थोडंसं हुरडी भरून ताप पण आलेला होता. आणि या सापाचं विष हे कधी कधी 18-19 तासानंतर सुद्धा काम करतं. त्यामुळे सकाळ होताच आम्ही निर्णय घेतला की मोहीम आता आपण थांबवूया, पण पुन्हा एकदा प्रयत्न करूया. तशी आम्ही कुठचीच मोहीम एका टप्प्यात पूर्ण केलेलीच नाही आहे. त्यामुळे मी पुन्हा येऊ आणि त्यानंतर आम्ही नरडव्यात उतरलो. पण व्हिडिओ संपलेला नाही आहे, अजून एक ठिकाण आहे ते बघा. शुभप्रभात. आज रविवारची सकाळ आणि खूप मोठमोठ्या योजना होत्या. बराच मोठा प्रवास पार करायचा होता, परंतु त्या सगळ्या योजना तात्पुरत्या मी वासनात गुंडाळून ठेवलेल्या आहेत. आणि कारण फक्त टेंट लावता येईल एवढी आम्ही जागा बघितली आणि तिकडे मुक्काम केला. आणि सगळा माझ्याकडे. आमची आजची निवासी व्यवस्था भरपूर या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्या ज्या झाडीमध्ये तुम्हाला दिसत आहेत ते 2 टेंट, त्यानंतर इथे बनतोय चहा, पाड्यावरचा चहा. बर्डे सर आपलं काय डाएट फॉलो करताना, तुषार पाटील नेव्हिगेटर, संतोष कोकाटे सर्वायवल एक्सपर्ट आणि सुबोध कांबळे किचन एक्सपर्ट.
त्यावेळी अजिबात कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ शूट करण्याचा मूड नव्हता. म्हणजे जवळपास ठरवलं की आता काहीच करायचं नाही. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर एक छोटीशी पायवाट मिळाली आणि पायवाट मिळाल्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी आलो हे पण ठिकाण या परिसरातलं अत्यंत प्रसिद्ध असं ठिकाण आहे आणि त्याचं नाव आहे काकराचे पाणी. एक झरा आहे, तो तुम्हाला झरा दाखवतो आणि जमिनीतून पाणी येतं आहे आणि जो झरा तुम्ही आता पाहताय हा झरा तुम्हाला फार छोटा वाटेल, परंतु प्रत्यक्षात एकूण येणारं पाणी हे अगदी बारमाही असतं. मे महिन्यात सुद्धा एकूण पाणी येत असतं. साधारण नागणीच्या पाण्याची आठवण आली मला. फक्त नागणीच्या पाण्याचा कुंड हा थोडासा लहान होता, हा कुंड थोडासा मोठा आहे आणि प्रवाह इकडे गायब होतोय. बघून घ्या असं बोलणं ऐकण्यापेक्षा. हा बघा, या दगडातून ते पाणी बाहेर येतं आहे. पाण्यामध्ये मासे पण आहेत एवढ्या उंचावर. हा प्रवाह इथे परत गायब होतो आहे. हे बघा, तुम्ही जर बघाल इकडे काहीच नाही आहे आणि तिथे खाली पुन्हा एकदा तो पाण्याचा प्रवाह प्रकट होतो आहे आणि यानंतर तो खाली जातो आहे आणि या बाजूला नरडे वेगळा. तर आता आपण थोड्यानंतर खाली पण जाऊन बघूया. तर हे ते ठिकाण काकऱ्याचं पाणी ज्याच्याबद्दल बऱ्याच दिवसापासून ऐकलेलं होतं. हा बघा, हा प्रवाह परत इकडे सागर खय. अरे परत पाणी बाहेर खय पडता दाखव काय सून. तो बघा वर गायब झालेला प्रवाह पुन्हा इकडे प्रकट झालाय आणि आता या क्षणी डिसेंबर महिना आहे आणि पाण्याच्या प्रवाहाकडे बघून विश्वास ठेवणं कठीण जातं आहे की अगदी मे महिन्यापर्यंत हे पाणी असेल. परंतु गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे की हे पाणी अगदी बारमाही असतं. निसर्गाची कमाल. परंतु हे काकराचं पाणी याच्याबद्दल सुद्धा मी बऱ्याच वेळा ऐकलेलं होतं. त्यामुळे हे ठिकाण मिळालं, हेही नसे थोडके. त्यामुळे आता हे काकराचं पाणी, आता इकडे आम्ही थोडा वेळ नाश्ता वगैरे करणार आहोत आणि आज आम्ही भैरीच्या पाचेने परतीच्या मार्गावर लागणार आहोत. तर आता पहिल्यांदा नाश्ता करूया आणि मग परतीचा प्रवास सुरू करूया. फक्त इकडे येऊन जागा अतिशय सुंदर आहे, परंतु दुःख मात्र एकाच गोष्टीचं वाटलं की एवढ्या लांब एवढ्या सुंदर जागी येऊनसुद्धा हे बघा, हा येणाऱ्या इकडच्या लोकांनी किती प्लास्टिकचा कचरा करून ठेवलेला आहे. येणाऱ्यांनी एकच फक्त गोष्ट पाळायची आहे, तुम्हाला दुसऱ्यांचा कचरा उचलण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही जे आणता तेवढं जरी परत घेऊन गेलात तरी ही जागा स्वच्छ सुंदर राहिली असते. परंतु इकडे असं उकिरड्यावर आल्यासारखं वाटतं एवढ्या गोष्टींमुळे. त्यामुळे हे फक्त उचलणं गरजेचं आहे. जी लोक इथे राहायला येतात त्यांनी इकडे एक छोटी शेड पण बांधून ठेवलेली आहे. काल इथेच आलो असतो, इकडे 2 टेंट सहज राहिले असतं. आता काकराच्या पाण्यावरचा आमचा मुक्काम आटपला आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आणि हा जो माळ आहे या माळाला म्हणतात भैरीची पाच. जरा थोडंसं पुढे छोटंसं देवस्थान आहे आणि तिथून आम्ही खाली उतरणार कोकणात. जाऊया.